ते सध्या मी मेढा तहसीलदार कार्यालय या ठिकाणी उभा आहे. आज नगर पंचायत निवडणूक लागलेली आहे. त्याचा आज शेवटचा दिवस आहे. सेकंड उरलेले आहेत. नक्कीच या ठिकाणी भाजप विरुद्ध शिवसेना आणि शरद पवार राष्ट्रवादी असं ही तिरंगी या ठिकाणी बघायला आपल्याला मिळणार आहे. निश्चितच आज सर्वांनी या ठिकाणी फॉर्म भरण्याची लगबग या ठिकाणी आपण तहसीलदार मध्ये पाहू शकता. शेवटचे काही क्षण आहेत. आपण नक्कीच मी रेश्मा सचिन करंजेकर. मला आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी मला नगराध्यक्ष पदासाठी मेढा नगरीतून तिकीट दिलेलं आहे. त्याची आज मी शेवटची तारीख होती उमेदवारी अर्ज दाखल करायची, ती आज मी दाखल करून आलेली आहे. आणि एक अंकुश बाबा कदम आणि एकनाथजी उंबळे साहेब यांचा मला पूर्ण पाठिंबा आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली मी ही लढाई लढणार आहे. आणि आपल्या गावामध्ये अनेक समस्या आहेत. पाणी टंचाई, शौचालय, रस्त्यांची दुर्व्यवस्था, अशा अनेक समस्या आहेत ज्यावर मी काम करणार आहे. पंचायतीच्या निवडणुकीत मी निवडून आल्यानंतर सर्व समस्यांचे निराकरण आणि आपल्या गावच्या कार्यक्षमतेचे कटिबद्ध करण्याचा प्रयत्न करेन. मी आणि माझे पती येथील 20 वर्षापासून येथील पती मिस्टर सचिन करंजेकर इथले कायमचे रहिवासी आहेत. आणि मी रेश्मा सचिन करंजेकर 20 वर्षांपासून येथील सुनबाई म्हणून वावरत आहे मेढ्यामध्ये. शैक्षणिक, राजकीय क्षेत्रात, गौरी गणपती, दसरा, दिवाळी सगळ्या राजकीय कामांमध्ये क्षेत्रामध्ये माझा सहभाग असतो. येत्या 3 तारखेला नगरपंचायतीवर शिवसेनेचा वर्ग हा फडकलेलाच असेल. मेढा इथून मी नगराध्यक्ष या पदासाठी फॉर्म भरलेला आहे. आणि गावातील सगळ्याच कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव बाबाराजांनी मला उमेदवारी दिली. आणि ही उमेदवारी दिली त्याबद्दल मी त्यांचं खूप खूप आभार मानते. आणि त्यांच्या माध्यमातून मी मेढा गावाचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न करीन. आणि असंच त्यांचं सहकार्य लाभो आणि इथून पुढेही चांगलं राहील अशी अपेक्षा. आणि बाबाराजांच्या माध्यमातून मेढा नगरीमध्ये बरीच कामं झालेली आहेत. मग त्याच्यामध्ये आपलं ह्याचा कोर्टाचा विषय असेल, कोर्ट आधी झालेले किंवा भूमी आहे, तहसील कार्यालय आहे, अशी बरीच कामे पूर्णत्वास आलेली आहेत. आणि इथून पण बरीच कामं होणार आहेत. आणि इथून पुढे बाबाराजांच्या माध्यमातून जी कामं राहिलेली आहेत ती इथून पुढे मार्गस्थ होतील आणि विकासाला चालना मिळेल. आणि त्याच्यासाठी पूर्ण मेढा जनता त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील आणि भरघोस मतांनी आम्हा सगळ्यांना निवडून देईल अशी मी अपेक्षा करते.